मैदान में जमाव एकत्रित करणार शिष्टमंडळ आलं होतं कशाला बरोबर नाही अवैधपणे येऊन उभे राहतील परवानगी नाही दरवर्षी मला पण माहिती येऊ शकतं ना. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मैदान में शिष्टमंडळ आलं होतं कशाला बरोबर नाही अवैधपणे येऊन उभे राहतील परवानगी नाही दरवर्षी जमाव एकत्रित करणार श्रीराम विश्व हिंदू परिषद बजरंग अंबरनाथ जिल्ह्याचं शिष्टमंडळ आज उल्हासनगर इथे DCP साहेब साहेब आणि सेंट्रलचे सिनियर PI साहेब यांना निवेदन देण्यासाठी आले होते. त्याचप्रमाणे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम मनीषा अव्वाले यांची वेळ घेऊन आज त्यांनाही निवेदन देण्यासाठी आम्ही महानगरपालिकेमध्ये आलो होतो. त्या आज अनुपस्थित असल्याकारणाने त्यांचे सहाय्य जे चव्हाण साहेब आहेत यांना आम्ही आमचं निवेदन सादर केलं. संबंधित विषयावर त्यांच्यासोबत चर्चा करून आणि महानगरपालिकेतून बाहेर निघत असताना आम्हाला निदर्शनात आलं आहे का महानगरपालिकेच्या गेटच्या बाहेर प्रचंड प्रमाणामध्ये ती संख्या उपस्थित झाली होती. त्या संख्येची आम्ही चौकशी केली असता आम्हाला असे समजण्यात आले त्या अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर इथला जो विवादित दफनभूमीची माग आहे या दफनभूमीला समस्त समाजाने 10,000च्या आसपास लोकांची संख्या रस्त्यावरती विरोध केला होता. त्या दफनभूमीच्या मागणीसाठी ते संबंधित लोक नमाजनंतर मोठ्या संख्येने उपस्थित व्हा असे आव्हानाचे मॅसेज करून जमा झाले होते. आम्ही त्या गोष्टीचे विश्लेषण करण्यासाठी पुढे येत असता विरोधी गटातून घोषणाबाजी झाली. ती घोषणाबाजी झाल्याच्या नंतर आम्ही हिंदुत्ववादी संघटनेचे आणि हिंदू समाजासाठी आवाज उठवणारे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या घोषणाबाजीला विरोध केला आणि त्वरित त्यांचं जे माईक आहे आणि त्यांनी अवैधपणे जे जमाव इथे उपस्थित केलेला आहे तो हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे आम्ही मागलो. त्या मागणीसाठी आम्ही इथे आमच्या संघटनेच्या वतीने विरोध प्रदर्शित केला. पोलीस प्रशासनानेही तत्परतेने त्यांचं स्पीकर वगैरे बंद केला. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे. परंतु आत्तासुद्धाही आणि उद्यापर्यंत त्यांचे इथे बसणार आहेत असे आम्हाला समजण्यात आलेले हे उपोषणकर्ते इथे राहणार आहे. आमची सर्वांना हीच विनंती आहे की आज संध्याकाळपर्यंत त्यांना इथून हटवा. अवैधपणे जी मागणी आहे ती मागणी इथे त्यांची महानगरपालिकेमध्ये ज्या अधिकाऱ्यांसोबत आमची आणि त्यांची चर्चा झाली त्यांच्या म्हणण्यानुसार ही मागणी महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येत नाही. ही सरकारकडं म्हणजे मंत्रालयामध्ये होणारी मागणी आहे तर त्याची मागणी त्यांनी तिथे केली पाहिजे. ते समाजाला आणि शहराला देखील देता नाही पाहिजे. पोलीस प्रशासनाला आणि महानगरपालिका आयुक्तांना आमचं एवढंच मान्य आहे जर उद्यापर्यंत ते लोक इथून उपोषण सुटले नाही
तर आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल उल्हासनगरमधल्या समस्त हिंदू बांधवांना आव्हान करतो का उद्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या बाहेर बजरंग दलकडून आंदोलनाची सुरुवात होईल आणि आंदोलनाची सुरुवात या हनुमान चालीसाने होईल. आणि माझं नाव संतोष काळे, विश्व हिंदू परिषद अंबरनाथ जिल्हा मंत्री. अंबरनाथ प्राचीन शिवमंदिर हे 1100 वर्ष जुनं शिवमंदिर असून त्याच्या परिसरामध्ये दफनभूमी जी मागच्या वेळेला मंजूर केली होती त्याच्या निषेधार्थ हिंदू समाज रस्त्यावर उतरून ते तिथून हटवण्यात आले होते. पण त्याच ठिकाणी शिवमंदिरच्या समोरच दफनभूमी पाहिजे असे काही लोक महानगरपालिकेसमोर येऊन बसत आहेत आणि त्याला आमचा कडाडून विरोध आहे. आमच्या प्राचीन शिवमंदिराच्या समोर कोणत्याही प्रकारची दफनभूमी असता कामा नये आणि त्यासाठी आम्ही येथे निवेदन देण्यासाठी आलो होतो. पण निवेदन देऊन बाहेर येत असताना आम्ही बाहेर पडत असताना आमच्यासमोर घोषणाबाजी झाली आणि त्या घोषणाबाजीच्या विरोधात आम्हीसुद्धा घोषणाबाजी करून त्या पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं की हे अनधिकृतपणे हे सगळं ते चाललं आहे, परवानगी नसताना ते थांबवावं. तर पोलिसांनी त्याच्यावरती ॲक्शन घेऊन ताबडतोब त्यांना हटवण्यात आलं. आमची पुढची भूमिका हीच असणार आहे की जर का हे असंच चालू राहिलं, हिंदू समाजाच्या भावना नेहमीच दुखत राहिले तर हिंदू समाज ही रस्त्यावर उतरून हे आंदोलन पुढे चालू ठेवलं. हां बोल. व तसेच पुन्हा एकदा उल्हासनगरमध्ये एक भव्य दिव्य असा महाआंदोलन या निषेधार्थ उभं केलं जाईल.